अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. नशिबात लिहिलेलं एक दिवस नक्की मिळतं, कधी, कुठे आणि कसं हे फक्त स्वामींना माहीत असतं. मग स्वामी जर मार्गदर्शन करते, संदेश देतात तर ते पहा. स्वामी काय सांगतात ते समजून घ्या. जर तुम्ही स्वामीच्या विचारावर चालला तर नक्कीच तुमचं आयुष्य एक सुंदर वळणावर जाईल. चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. शांतपैकी खालीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा स्वामी आज तुम्हाला कोणते मार्गदर्शन करत आहे. बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस. पुढे काय होईल या अज्ञात भीतीला मनातून काढून टाक. ज्या स्वामींनी तुमचा भूतकाळ सांभाळला आहे ते तुमचं भविष्यसुद्धा सांभाळतील. तुझ्या मनातील भीती ही एक फक्त कल्पना आहे जे तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यापासून थांबवत आहे. विश्वासाने एक पाऊल पुढे टाक, भीती आपोआप निघून जाईल. तू तुझ्या भविष्याची चिंता करू नकोस. तुमची काळजी घेण्यासाठी स्वामी समर्थ आहेत. तुमच्या आयुष्याची कहाणी स्वामींनी लिहिली आहे. तुम्ही फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तुमची जी काही भूमिका आहे ते उत्तमपणे निभवा. या कथेचं लेखक स्वतः स्वामी आहेत. त्या कथेचा शेवट कधीच दुखणं होणार नाही हा विश्वास तुमच्या मनामध्ये रुजवा. जेव्हा सगळं जग तुला म्हणतो की तू चुकीचा आहेस, तेव्हा तुला हळूच तुझ्या मनाला सांगायचं आहे, माझे स्वामी माझे सत्य जाणतात आणि तेच गोष्ट तुझ्यासाठी पुरेशी आहे. तुला फक्त स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेवायचा आहे. मग बघ तू या भवसागरातून नाहून जाशील. विश्वास ठेव, तुझं सर्व काही चांगलं होणार आहे. तुम्ही तरी चोळपा होऊ शकला नाही, तुम्ही जरी बाळापा होऊ शकला नाही, तुम्ही तरी स्वामी सूत होऊ शकला नाही, तरीसुद्धा स्वामी तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि म्हणतील, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण स्वामींना प्रत्येक भक्त प्रियच आहेत. त्यामुळे जर तुझी स्वप्न पूर्ण होण्यासाठी वेळ लागत असेल तर विश्वास ठेव, स्वामींना त्यापेक्षाही मोठं तुला द्यायचं आहे. त्यासाठी उशीर होत आहे. पण एक कर, तू जे स्वतःचे आयुष्य आहे आणि तुझ्या आयुष्याच्या भविष्याची जी योजना आहे ती नेहमी गुपित ठेव, कारण त्यांना लोकांच्या नजरा लागू शकतात. बाळांनो, लक्षात घ्या, तुम्ही जसा विचार करता त्याचा प्रभाव तुमच्या मनावर पडतो. मनाचा प्रभाव शरीरावर आणि शरीर व मन दोन्हीही जर थकले तर त्याचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडतो. म्हणून माणसाने मनात नेहमी चांगले विचार आणावेत, म्हणजे आयुष्य सफल होतं. आणि इतकी काळजी करू नकोस, सर्व काही अगोदरच नियोजित आहे. आम्ही सर्व काही अगोदरच नियोजन करून ठेवलेलं आहे. वेळेवरच घडणार आणि जे घडणार ते तुझ्या मनासारखंच. काय विश्वास ठेव, तू आयुष्यात अशा देवाचा हात धरले जे कधीही तुला कोणासमोर आणि कोणाचाही पाया पडू देणार नाही. बाळांनो, गोष्ट कायम लक्षात ठेवा, एखादी वस्तू वापरली नाही तरीसुद्धा ती गंजते आणि जास्त वापरली तर ती झिजते. काही झालं तरी शेवट हा ठरलेलाच असतो. मग कोणाचाही उपयोग न येता गंजण्यापेक्षा इतराच्या सुखासाठी जीवनात केव्हा आणि उत्तम असतं. तू स्वतःला कधीही एकटं समजू नकोस. निंदणाऱ्याला मी पाहून घेईन. तुझ्या सर्व दुःखाचे रूपांतर लवकरच सुखात होईल. तू फक्त विश्वास ठेव, काळजी करू नको, सर्व काही चांगलं होईल. बाळा, तुला जर तुझ्या आयुष्यात बदलायचं असेल तर पहिले तू तुझे विचार बदल, त्यानंतर तुझं आयुष्य आपोआप बदलेल. बाळांनो, जगात सुख म्हणून काही नाही, सगळ्या गोष्टीचा शेवट ठरलेला असतो. आपल्या प्रत्येकाचा जन्म ही सुद्धा एक शेवटची सुरुवातच असते. आयुष्यात जर बदल घडत असेल तर त्या बदलांना कधीही घाबरू नका, कारण तुम्ही जे कमवत आहात त्यापेक्षा लाख पटीने चांगलं तुम्हाला मिळणार सुद्धा आहे. आणि तुला आत्ता शेवटची एक गोष्ट सांगतो, आत्ताच हिशोब कर. कितीही कमवलं तर वर काहीही घेऊन जाता येणार नाही. तू घर, गाडी, नाव, पैसा सगळं इथंच सोडून जाणार आहेस. अरे वेड्या, दारात आलेला यम चप्पलसुद्धा घालू देत नाही आणि आपण मात्र जगताना
आणखीन थोडं म्हणून आयुष्यात खर्च करतो. लक्षात ठेव बाळांनो, शेवटी फक्त आठवणीत जातात. नाव ना पद न माणूस रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हाताने जातो. ज्या गोष्टी इथे ठेवायच्या आहेत त्यामागे धावू नका. ज्या गोष्टी आपण जायच्या आहेत त्याकडे लक्ष द्या. म्हणजे इथल्या गोष्टी तुमच्या मागे धावतील. तर तुमचं कर्म चांगलं असेल तर तुम्हाला कोणीही दुःख देऊ शकत नाही. कर्मावर जर लक्ष द्याल तर सुख तुमच्या मागे धावत येईल. हा तुमच्या स्वामीचा तुम्हाला शब्द आहे. जशी परिस्थिती आहे तसं आता जग पुढचे वर्ष तुम्हाला खूप काही देऊन जाईल. तर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्याला ह्या संदेशाची गरज आहे असे वाटेल त्याच्यापर्यंत व्हिडिओ पोचला म्हणजे तू सुद्धा स्वामीचा भक्त बनशील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल आणि लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचा नियोजन. या ब्रह्मनायकाकडून आज तुमच्यासाठी संदेश आला आहे. मला स्वतःवर शंका घेऊ नकोस, स्वतःवर अविश्वास ठेवू नकोस. तुझ्या सामर्थ्याला ओळख. मी शब्दाला नाही तर तुझ्या भावनांना प्रतिसाद देतो. मी तुला समृद्धी द्यायला तयार आहे, पण तयार नाही. विचार बदला, तुझं आयुष्य बदलेल. जर तू आज स्वतःवर विश्वास ठेवला तर स्वप्न सत्यात यायला वेळ लागणार नाही, पण काही चांगले होण्याआधी खूप वाईट होईल. संयम ठेव. जे वाईट घडेल त्यापेक्षा 10 पटीने चांगलं होणार आहे. 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जायचं नाही, कारण त्या वाईट दिवसामागे तुमचे चांगले दिवस येत असतात. हे कधी विसरायचं नाही. तू फक्त हार मानू नकोस. जे अशक्य आहे ते मी लवकरच शक्य करणार आहे. फक्त तू धैर्य आणि संयम सोडू नकोस. जे वाईट घडायचं होतं ते घडून गेले. आत्ता या क्षणापासून तुझं सुवर्णकाळ सुरू होईल बाळा. तू ठेवलेला संयम, परंतु ठेवलेला आणि आम्ही तुझी घेतलेली परीक्षा त्यामध्ये तू अगदी उत्तमरित्या पास झाला आहे. त्यामुळे आता आमच्या कृपेला सीमा राहणार नाही. हे लक्षात घे. तुझा संसार सुखाचा व्हावा ही तुझी इच्छा आहे ना? मग फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझं नाम जप. तुला येऊन कोणीही काही चांगलं किंवा वाईट सांगू दे, तो त्याच्याकडे दुर्लक्ष कर. तुला काही लोक विरोधसुद्धा दर्शवतील. तू ठाम राहा. तुझा संसार इथून पुढे सुखाचा होणार आहे. तुझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणारच आहेत. आजपर्यंत त्या गोष्टीसाठी तू तयार असलास त्या गोष्टी लवकरच तुला मिळतील. बाळांनो, पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे जीवनात अपयश आलं तरी सुखसुद्धा येणार आहे. लक्षात ठेव. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या झाडाला कोणीही विचारत नाही त्या झाडाच्या पानाची किंमत दसऱ्याला सोन्याची होते. संयम ठेवला तर तुझेही सोने व्हायला वेळ लागणार नाही. आणि थोडा संयम ठेवून मग काय माहीत, पुढे देवाने तेच लिहिलं असेल ते आत्ता तुला हवं आहे. लक्षात घ्या, प्रार्थना कधीच वाया जात नाही, पण लोकांकडे संयम नसतो. त्यामुळे ज्या गोष्टी मिळणार होत्या त्याही मिळत नाही. अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे. दुःखी असशील तर माझे ध्यान कर. मार्ग भेटत नसेल तर माझे विचार आठव. एवढं करूनही समाधान नसतील तर आता अक्कलकोटला यायची वाट धर, म्हणजे मार्ग आपोआप खुले होतील. ज्यावेळेस तुला कोणताही मार्ग किंवा तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळत नसेल तर तू फक्त तुझे डोळे मीट. विश्वासाने आमचं नाव घे. तुला तुझे मार्ग आणि तुझ्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर भेटून जाईल. तुला काय हवं आहे माहीत आहे मला, आणि ते मी तुला देणार नाही आहे. फक्त ही वेळ योग्य नाही. जी गोष्टी बिघडल्या आहेत त्या आमच्या नियोजनानुसार आपोआप सुरळीत होतील. तू काळजी करू नकोस बाळांनो. आयुष्य जगत असताना प्रत्येकाचा बदला घ्यायचा नसतो. काहींना त्याच्या कर्मावर सोडायचं असतं. त्याचे कर्म त्यांना बुडवतात. लक्षात घ्या, आत्तापर्यंतचा इतिहास आहे. ज्यांनी भक्तासोबत षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला
त्यांना स्वामींनी कधीही सोडलं नाही, तर त्यांना चांगला धडा शिकवला आहे. स्वामीचा न्याय निष्पाप असतो, त्यामुळे कधी आयुष्यात संकट आलं, एवढं असं जरी वाटलं तरी स्वामी समोर हात जोडायचे, बाकी काही करायचं नाही. एक दिवस असा येईल, तुम्ही हसत देवाकडे पाहाल आणि म्हणाल, देवा, मी जे काही मागितलं होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मला दिलं आहे. ती वेळ लवकरच येणार आहे. काळजी करू नकोस. आमच्या आशीर्वादाने तुझे सगळं सुरळीतच होणार आहे, कारण तुझा विश्वास तुझ्यासाठी न्यायाचे दरवाजे खुले करणार. त्यामुळे तुझा विश्वास असंच कायम ठेव. तुझं कल्याण होणारच. स्वतःला कधीही कमी समजू नको. आम्ही कोणत्याही गोष्टी बिनकामाची बनवलं नाही, त्यामुळे स्वतःला ओळख, स्वतःच्या अंतर्मनाशी जोड. तुझ्या प्रश्नाची उत्तरे तुला मिळतील आणि तू का जन्माला आला त्याचं सुद्धा तुला मिळेल. आणि देवाला दोष देण्याअगोदर हे वाक्य लक्षात ठेवा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार, आपले कर्म, आपले नशीब लिहितात. त्यामुळे देवासोबत असं का करतो हा प्रश्न तुमच्या मनात येऊ नये. तुझा प्रश्न आणि तुझी समस्या कितीही मोठी असली तरीही, तुझ्या पत्रिकेत कितीही मोठा दोष असला तरी, तो जर आमची सेवा करत आहे, नित्य नियमाने नामस्मरण करत आहे, तर तुझी समस्या लवकर सुटेल. वेळ आली की सर्व काही होणार आहे. जे तुझ्या मनात आहे ते तुला मिळणारच आहे. ब्रह्मांडाला तुमच्याकडून 3 गोष्टी हव्या आहेत: स्पष्ट इच्छा, स्वतःवर आणि ब्रह्मनायकावर विश्वास. आधी मिळाल्यासारखी कृतज्ञता व्यक्त करा, बाकी सर्व तो ब्रह्मनायक बघून घेईल. आम्ही तुला परत सांगत आहोत, जे मागील काळात झालं ते आता सोडून दे. पुढचं तुझं भविष्य बघ, खूप सुंदर आहे. त्याकडे लक्ष दे आणि स्वप्न पूर्ण होण्याची वेळ लागत आहे, कारण तुझा स्वप्नसुद्धा तितकाच मोठा आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यूनी काय. स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. तुम्हाला चांगला मार्गदर्शन मिळाला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.